नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत दोडक्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोडकी, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि मध्यम आकाराचे 3 कांदे। चला तर आपण हे सर्व कापून घेऊयात। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी बारीक असे दोडके कापून घेतलेले आहे। त्यानंतर कांदा पण, लसूण, मिरची आणि कोथिंबीर कापून घेतले आहे। त्यानंतर कढईत आपण तेल टाकून घेतलं आहे। कढईत तेल चांगलं कडक तपू द्यायचं, म्हणजे मोहरी टाकल्याची तडतडली पाहिजे। तुम्ही बघू शकता तेल असं गरम झालेलं आहे। त्यात मोहरी टाकून घेऊया, जिरं, त्यानंतर कांदा, लसूण, त्यानंतर मिरची, हे सगळं आपण फ्राय करून घेऊया। छान लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आपल्याला कांदा। अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। छान असं 2 मिनिटं त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांदा असा लालसर भाजला गेलेला आहे। नंतर कोथिंबीर त्यामध्ये आपण ॲड करून घेऊया। नंतर हळद, किचन किंग मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, छान असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी चिरलेली दोडकी ती घालून घेऊया। चवीनुसार मीठ त्यात आपण घालून घेऊया। छान असं एकजीव करून घेऊ। बघू शकता की टेक्स्चर किती छान दिसत आहे। झाकण ठेवून 10-15 मिनिटं याला शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता 5 मिनिटं याला शिजवून घेतलेलं आहे। आणखी 10 मिनिटं याला पूर्ण शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण असं बारीक झालं पाहिजे, त्यातलं जे पूर्ण पाणी आहे ते पूर्ण जळालं पाहिजे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण 10 मिनिटांनी शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर मॅशरने मॅश करून आपण ते घेऊया, जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते लवकर जळून जाईल। त्यासाठी छान मॅशरने मॅश करून घ्यायचं। बघू शकता अप्रतिम अशी चटणी। याला 5 मिनिटं आपण छान असं फ्राय करून घेऊ, म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल। आपण 5 मिनिटं छान अशी परतवून घेतलेली आहे चटणी। त्यामध्ये छान अशी कोथिंबीर आपण वरतून घालूया। बघू शकता किती सुंदर अशी चटणी दिसते। चला तर मग डिशमध्ये मी सर्व करून